तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगणार आहे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला एक छोटंसं इंडिकेटर म्हणजे काय, इंडिकेटरचं जास्त काही सेटअप वगैरे काय करायचं नाही आहे. तर इंडिकेटर एकदम पॉप्युलर आहे. याच्यावरती बरेचसे मी व्हिडिओज बनवलेले आहे ऑलरेडी मी. तर इंडिकेटर आहे EMA म्हणून. EMAच्या काही सेटिंग्स आहेत, पण या सेटिंगसोबत तुम्हाला काही रूल्सला पण फॉलो करायचे आहेत. ज्या रूल्सला फॉलो करून तुम्ही बेटरमध्ये एकदम चांगल्यात चांगला ह्याच्यामध्ये रिझल्ट बघू शकता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा खूप एकदम सोपं इझिली तुम्हाला ट्रेड मिळवून देईल कॉल किंवा पुट साईडला. तरी तुम्ही बँक निफ्टीचं चार्टवरती तुम्हाला बॅक टेस्टिंग करून दाखवणार आहे थोडंसं. ओके, आणि तुम्हाला काय मी सांगतोय म्हणून ते एक्झॅक्ट होणार असं का नाही आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतःचा एक अभ्यास नक्कीच करावा, त्यानंतरच तुम्ही स्वतःच्या जबाबदारीनेच ट्रेडिंग करावा. तरी तुम्ही काय करतो, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला टाईम फ्रेम जर चेंज करून बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता रिझल्ट कशामध्ये ओके आहे. त्या हिशोबाने तुम्ही ट्रेडिंगमध्ये ह्याचा वापर करू शकताय. आणि याला तुम्ही काय करू शकता, निफ्टीमध्ये पण याला ट्राय करा. जर त्यात पण जर रिझल्ट असेल बेटर तर त्यातमध्ये पण एकदम ओके म्हणा, त्यामध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता. मी बँक निफ्टीच्या चार्टवरती तुम्हाला हा सेटअप दाखवणार आहे. तर इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी इथं काय दाखवतोय, तुम्हाला फक्त कॉल साईड सांगायचं म्हणजे काय, कॉल साईड तुम्हाला कधी बाय करायचं आहे ते सांगतो मी. तर शेवटचा आजच्या चालू मार्केटमधलं मी शेवटचं मोमेंट एक सांगतो तुम्हाला मी. ज्यावेळेस पण हा EMAचा जो लाईन आहे ब्लॅक कलरचा, EMAच्या ब्लॅक कलरच्या लाईनवरती एखादं हिरवा कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. आता बरेच जण ह्या हिरव्या कॅन्डलला पण धरतील आणि इथं एक हिरवा कॅन्डलला पण धरतील, पण तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस ह्या EMA लाईनला एखादं मोठं हिरवा कलरचं कॅन्डल, मोठं म्हणजे तुम्हाला समजेलच, मार्केटच्या ह्या प्रत्येक चार्टवरून समजेलच, मोठं हिरवा कलरचं कॅन्डल ह्या EMA लाईनच्या वरती क्लोज केलेलं पाहिजे. आता बरेच जण इथं बघू शकताय, इथे क्लोज केलं आहे, इथे क्लोज केलं आहे, इथे क्लोज केलं आहे, पण हे तिन्ही कॅन्डल एकदम छोटे आहेत. पण एकदम मोठं म्हणलं तर बघू शकता, हे हिरवा कॅन्डल एकदम मोठा आहे. तर याला तुम्ही बिग बार कॅन्डलस्टिक पॅटर्न पण म्हणून समजू शकताय, कारण की बिग बार कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती पण ऑलरेडी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही जर बघितलेलं नसेल तर नक्कीच बघून घ्या. तर ज्यावेळेस EMA लाईनच्या वरती एखादं हिरवा कलरचं कॅन्डल, तो पण कॅन्डल साईजनं मोठं पाहिजे, तर त्या मोठ्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपल्याला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री करायचं आहे. नीट लक्ष द्या, EMA कॅन्डलच्या वरती ब्रेक केलेलं पाहिजे हिरवा कॅन्डल, पण तो कॅन्डल खूप मोठा असलेला पाहिजे. असं नाही की एकदम 400-500 पॉईंटचं कॅन्डल तुम्ही धरणार, असं पण करू नका. ओके, 400-500 पॉईंटचं नाही आहे, तर हे बाकीच्या मानानं इथं जेवढे कॅन्डल्स दिसतात त्या मानानं तरी मोठा असलं पाहिजे. ते तुम्हाला पूर्ण बॅक टेस्टिंग केल्यावर समजेल आणि मी थोडंसं सांगितल्यावर त्यातून पण थोडंसं समजेल. तर मोठ्या ह्या कॅन्डलवरती हाय ब्रेकवरती एंट्री असणार आपल्या कॉल साईडला, आणि याच कॅन्डलच्या लोवरती आपला SL असणार आहे. बघू शकता टार्गेट कुठपर्यंत दिलेलं आहे. तुम्हाला एंट्री कधी करायचं आहे, ज्यावेळेस ह्या कॅन्डलचं हाय ब्रेक होईल एखादं कॅन्डल, त्यावेळेसच एंट्री करायचं आहे. हाय ब्रेक होत नसेल तर एंट्री करायचं नाही आहे. तर टार्गेट इथपर्यंत दिलेलं आहे. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी, तर आता बघा, इथून जरी तुम्ही एंट्री केलात तर आपलं SL इथं जवळपास, ह्याला कसं थोडंसं मोठं तुम्हाला SL द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही जर ह्याची तयारी करत असाल तर तुम्ही या स्ट्रॅटेजीचा वापर करा. आणि मी असं म्हणत नाही की दरवेळेस तुम्हाला इतकाच मोठा तुम्हाला SL लागणार. आता इथे 108 पॉईंटचा SL दाखवतं, 108-10 पॉईंटचं, पण दरवेळेस काय इतकंच मोठा SL लागणार नाही आहे. 50-60 पॉईंटचं लागू शकतं, आणि जे की कॉमन आहे बँक निफ्टीमध्ये. आणि वरती टार्गेट बघू शकतो इथपर्यंत दिलं आहे, किती जवळपास 240 पॉईंटचं टार्गेट आहे. आपला SL कितीला होतं, फक्त 100 पॉईंटचा SL, आणि इथं 240 पॉईंटचा टार्गेट, म्हणजे 1:1.5चं इथं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळालेला आहे. त्यानंतरच त्याच्या शेजारी पुन्हा इथं जर तुम्हाला ह्याच्यामध्ये टार्गेट किती घ्यायचं आहे, मी सांगतोय SL तर सांगितलेलं आहे मोठ्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती. मोठा कॅन्डल पण कधी EMAच्या वरती क्रॉस करून ब्रेक व्हायला पाहिजे, आणि ते पण हिरवा कलरचं कॅन्डल, आणि त्याचं हाय ब्रेकवरती आपल्याला कॉल साईडला एंट्री, त्याच कॅन्डलच्या लोवरती आपल्याला SL लावायचं आहे. टार्गेट तुम्हाला काय करायचं आहे, मिनिमम 1:1 मिनिमम सांगतोय. त्यानंतर 1:2 तर घ्यायचं आहे. मग त्यानंतरनं तुम्हाला पाहिजे असेल तर SL ट्रेल करू शकता, किंवा त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट जरी केलं तर एकदम बेटर म्हणतोय मी. ओके, तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे टार्गेटचं आणि SLचं रूल. त्यानंतरनं बघू शकता इथं खाली इथपर्यंत आलेलं आहे. तर इथं तुम्हाला पुट साईडला कधी ट्रेड करायचं आहे ते पण सांगतोय मी. आता हे कॉल साईड सांगितलेलं आहे, पुट साईडचं सांगतोय. पुट साईडमध्ये ज्यावेळेस एखादं मोठं कॅन्डल लो ब्रेक करेल, आता इथं बघू शकता मोठं कॅन्डल आता इथूनच लो ब्रेक केलेलं आहे. एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं आहे. आता इथं बघितलं तुम्ही, तर इथं आता बघा, ह्या EMAच्या वरती इथं या कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यावर आपण जर इथून ट्रेड घेतला तर इथं SL लावणार. कॉल साईडला इथून ट्रेड घेतला, कारण की इथं ह्या प्रत्येक कॅन्डलच्या मानानं हे कॅन्डल हिरवा कलरचं मोठं आहे. त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री करणार, आपला SL इथं राहणार आहे.
ह्या SL पर्यंत मार्केट आलेलंच नाही आहे. पुन्हा मार्केट काय केलं, याच्यावरती निघून इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे सीधं सांगायचं म्हणलं तर काय, इथं बघितलं या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री, SL इथं टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे 1:1.5 पर्यंत. मग तुम्हाला पुट साईडला असेच प्रकारचं ट्रेड घ्यायचं, पण काय पुट साईडला रेड कलरचं लाल कलरचं कॅन्डल पाहिजे, जे की EMAला क्रॉस करून खाली क्लोज केलेलं पाहिजे. त्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपल्याला पुट साईडचं एंट्री, SL त्या कॅन्डलच्या हायवरती SL लावायचं आहे आणि टार्गेट खाली बघू शकतो मस्तमध्ये मोठं मुवमेंट दिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की दरवेळेस तुम्हाला इतकंच मोठं मुवमेंट मिळेल म्हणून, कारण की हे मार्केटच्या ट्रेंडवरती आहे. मार्केटमध्ये एखाद्या वेळेस कुठलं न्यूज वगैरे आल्यास त्यावेळेस हालचालीमुळे इतकं मोठं ट्रेंड तुम्हाला मिळू शकतं, पण दरवेळेस काय इतकं मोठं ट्रेंड मिळणार नाही आहे. आणि तुम्हाला मोठं जर कॅन्डल म्हणलो मी, इतका पण मोठं कॅन्डल बघू नका की त्याचा आपण SL तेवढं परवडणार नाही आहे, तेवढं आपण ॲक्सेप्टेशन करू शकत नाही SLचं. तितका पण मोठं कॅन्डल बघू नका. ओके, नाहीतर मोठं म्हणल्यावर इतकं मोठं बघलं की 400-500 पॉईंटचं एक जर कॅन्डल बनला, तिथं तुम्ही लगेच ट्रेड घेण्यात म्हणजे इंटरेस्ट दाखवचाल आणि तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड घेऊन मोठा लॉस करून घेचाल. तर अशा प्रकारचं हे करू नका. आता इथं बघा, इथं पण काय झालं आहे, सिम्पल कॉल साईडला हे कॅन्डल मोठं आहे इथं बघितलं तर. आता इथं मार्केटचं सुरुवातीचं मोमेंट आहे, ह्याला जर सोडलं, ह्या कॅन्डलवरती जर तुम्ही ट्रेड घेतला, एंट्री केलं, या कॅन्डलच्या इथं लो ब्रेकवरती लोवरती तुम्ही SL लावलं, टार्गेट बघू शकतो फक्त 2च कॅन्डलमध्ये इतकं मोठं टार्गेट तुम्हाला मार्केटनं दिलेलं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला समजलेलं असेल ह्या गोष्टी. तर इथं पण बघू शकताय सिम्पल एकदम, इथून मार्केट कसं काय सस्टेन करत आलेलं आहे. तर इथून मार्केट ओपनिंग झालं आहे, मार्केट ओपनिंग होऊन खाली गेलं आहे, मोठा कॅन्डल बनला. आता बरेच जण म्हणतील आता इथं मोठं कॅन्डल जर बनलं लाल कलरचं आणि त्याचं जर लो ब्रेकवरती, आता बरेच जण इथं मोठं कॅन्डल बनलं म्हणून लगेच पुटमध्ये एंट्री करणार, कारण की मोठा कॅन्डल EMAला ब्रेक करून खाली गेलेला आहे आणि तो पण लाल कलरचा आहे आणि कॅन्डल मोठा आहे म्हणून. पण ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केलेला नाही आहे. हे आपलं कंडिशन एकदम स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो करा, कारण की लो ज्यावेळेस ब्रेक होत नाही किंवा एखादं ग्रीन कलरचं हाय ब्रेक होत नाही, तो शो तुम्हाला एंट्री करायचं नाही आहे. ग्रीन कलरचं हाय ब्रेक व्हायला पाहिजे आणि रेड कलरचा लो ब्रेक व्हायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला एंट्री करायचं आहे, अन्यथा करायचं नाही आहे. तर इथं लो ब्रेक केलेलं नाही आहे दुसऱ्या कॅन्डलनं, तिसऱ्या कॅन्डलनं येऊन गेलेलं आहे, पण आपल्याला दुसऱ्याच कॅन्डलनं आपल्याला लो ब्रेक केलेलं पाहिजे. तर हे झालं सिम्पल. ह्याच्यानंतर पुन्हा वरच्या साईडला काय केलं, मोठं कॅन्डल बनवलं आहे. या हिरव्या कलरच्या कॅन्डलनं इथं हाय ब्रेक केलेलं आहे चौथ्या कॅन्डलनं. ओके, तर ह्याच्यावरती तर निघून गेलेलंच आहे, पण इथं आपलं SL बी हिट झालेलं नाही आहे. नीट लक्ष देऊ शकता तुम्ही, SL हिट झालेलं नाही आहे, वरच्या साईडला मुवमेंट दिलं तुम्हाला एकदम इझिली. तर कॉल साईड आणि पुट साईडचं दोन्ही सांगण्याचा मी प्रयत्न केलेलाच आहे. आता इथं पण बघू शकताय, हे जर मोठं कॅन्डल बघितलं, या EMAला क्रॉस करून खाली आलं आणि 1:1चं तर टार्गेट तुम्हाला एकाच सिंगल वन कॅन्डलमध्येच दिलेलं आहे. आय होप तुम्हाला अपेक्षा करतो हा स्ट्रॅटेजी सिम्पल फॉर्म्युला वाटलेला असेल, जास्त काय हार्ड नाही तितकं. आणि इथं पण बघू शकता मोठा कॅन्डल. ओके, हे मोठ्या कॅन्डलचं हाय ब्रेक करताच आपण एंट्री, ह्या कॅन्डलच्या लोवरती SL लावायचं आहे, टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे 1:1.5. तर एकदम सिम्पल पद्धतीनं मी हा स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी मी म्हणजे प्रोव्हाइड करत आहे. तर तुम्ही याच्यावरती बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करा, कारण की डायरेक्टली मी सांगतोय म्हणून अशा प्रकारचं ट्रेड घेऊ नका. इथं पण आपलं स्ट्रिक्टली फॉलो झालेलं नाही आहे. इथं बघू शकता लाल कलरचं कॅन्डल इथं इथपर्यंत आलेलं आहे, पण या कॅन्डलचं लो ब्रेक झालंच नाही आहे, म्हणून आपण मोठ्या कॅन्डल आणि EMAच्या खाली जर क्लोज केलं, म्हणून आपण जर पुटमध्ये ट्रेड घेतलात तर इथं आपलं SL हिट होऊ शकतं. त्यामुळं कंडिशन फुलफिल होऊ द्या, त्यानंतरच तुम्ही ट्रेडमध्ये इंटरेस्ट घेऊ शकताय. आणि ते पण तुम्ही काय करायचं आहे, बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड मात्र नक्कीच करायचं आहे. या व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवतो, बाकी तुमच्या जबाबदारीनेच ट्रेडिंग करावा. सिम्पल फॉर्म्युला आहे. इथं बघू शकता इतका मोठा ट्रेड, इतकं मोठं टार्गेट. तर मित्रांनो, आता आपण याचे सेटिंग्स बघूया. तर सेटिंग्स इंडिकेटरमध्ये जायचं आहे, इंडिकेटरच्या सेक्शनमध्ये, आणि या ठिकाणी आपल्याला इथं बघायचं आहे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर हे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल घ्यायचं आहे EMA. ओके, तर याला मी घेतो आहे, 2 वेळा झालं, एक कॅन्सल करूया आपण. एक कॅन्सल केल्यानंतर याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इनपुटमध्ये यायचं आहे तुम्हाला. इनपुटमध्ये सगळं आहे तसंच ठेवायचं आहे तुम्हाला, काही चेंजेस नाही. फक्त इथं जे SMA आहे मेथड, त्याला EMA करून घ्यायचं आहे. फक्त मेथड चेंज करून स्टाईलमध्ये यायचं आहे. इथं जे निळा कलर दिसतं, मी याला काय करतो, डार्कमध्ये काळा कलर करतो आहे, थोडंसं डार्क करतो आहे, म्हणजे क्लिअरली दिसेल. बस एवढंच आहे इंडिकेटरचं सेटिंग. ओके, चला मित्रांनो, अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे पुढचे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओमधून काहीतरी शिकाल अशी मी अपेक्षा करून भेटतोय पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.